नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे बेस्ट चॅनल आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात पहिले मिळत राहतील. आपण महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी लागणारे अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत व त्याचे विश्लेषणही घेणार आहोत. पण यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरतीला आलेले अंकगणिताचे प्रश्नही घेणार आहोत. त्याद्वारे आपली अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच काय तर महाराष्ट्र पोलीस भरतीला अंकगणित मध्ये कसे प्रश्न विचारले जातात आपण ते बघू व त्याचे विश्लेषण घेऊ. याच प्रकारे आपण आपली तयारी करणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रमेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? आपल्याला काय सांगितलं, कोणत्या नोटा आहे? 5 ची नोट, 10 ची आणि 20 ची. आणि टोटल पैसे किती आहेत त्याच्याकडे? 140 रुपये आहेत असे सांगितले. तर 20 आणि 10 30, 30 आणि 5 35, म्हणजेच असे 35 रुपयाचे किती नोटा होतात आपण बघू. 35 एक 35, 35 चौक 140, म्हणजेच 5 च्या 4 नोटा, 10 च्या 4 नोटा आणि 20 च्या जर 4 नोटा घेतल्या तर किती होतात? 5 च्या 4 नोटा म्हणजे 20 रुपये, 10 च्या 4 नोटा म्हणजे 40 रुपये व 20 च्या 4 नोटा 80 रुपये. यांची बेरीज 140 येते का? तर 20 आणि 40 60, 60 आणि 80 140, म्हणजेच त्याच्याकडे प्रत्येक प्रकारची नोटा ह्या 4 असतील तेव्हा त्याच्याकडे 140 रुपये होतील. म्हणजेच आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, एक वस्तू 240 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 20% नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? तर आपण कसं काढणार? एक वस्तू होती ती 240 ला विकली, म्हणजे 240, किती टक्के नफा सांगितला? 20%, म्हणजे किती नफा झाला आपण तो काढू. 20% म्हणजे 20 भागिले 100. हा झिरो कट, हा कट, हा झिरो कट, हा पण कट, म्हणजे 24 गुणिले 2 उरले. 24 दुणे 48, 48 काय झाला त्याला? 240 ला जर वस्तू विकली तर नफा किती होतो? 48. म्हणजे 240 मधून 48 आपण नफा वजा केला तर तिची खरेदी किंमत आपल्याला कळेल. 10 मधून 8 गेले 2, 3 मधून 4 जात नाही, मग 13 मधून 4 गेले 9 आणि 1, म्हणजे ही झाली खरेदी किंमत. तर खरेदी किंमत आहे 192. तर आपल्याला विचारलं आपण व्यवहारात शेकडा नफा कशावर काढतो? खरेदी किमतीवर. तर खरेदी किंमत 192 वर 100% असेल तर 48 नफा झाल्यावर किती टक्के असं विचारलं तर आपण कसं सोडवणार? 48 गुणिले 100 भागिले 192 बरोबर किती? तर 48 एक 48, 48 चौक 192, 4 एक 4, 4 दुणे 8 उरले 2, म्हणजे 20 झाले. 4 पंचे 20, म्हणजेच आपलं उत्तर आलं 25%. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, एका संख्येच्या 1 नवमांश मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते तर ती संख्या किती असेल? तर आपण ऑप्शनने बघू किती संख्या कोणती येईल. पहिला ऑप्शन 99 आहे. 99 च्या 1 नवमांश म्हणजे 1/9, मग 9 एक 9, 9 एक 9, 9 एक 9, म्हणजेच किती आले? 11. तर काय सांगितलं होतं? त्यातून जर आपण 9 वजा केले तर उत्तर 9 यायला हवे. मग 11 मधून 9 गेले किती येतात? 2, म्हणजे पहिला ऑप्शन नाही. दुसरा आहे 81. 81 चे 1/9 किती? तर 9 एक 9, 9 9 81, म्हणजेच 9. 9 वजा 9 केले तर उत्तर येते 0, म्हणजे हाही उत्तर असणार नाही. आपण जर संख्या 18 घेतली तर 18 चे 1/9 किती? 9 एक 9, 9 दुणे 18, म्हणजेच काय आलं? 2 मधून 9 जर वजा केले तर उत्तर येते -7. आपण चौथा ऑप्शन चेक करू. 162.
162 च्या 1/9 म्हणजेच 9 एक 9. उरले किती? 16 मधून 9 गेले 7 म्हणजे झाले 72. 9 8 72. तर म्हणजे उत्तर किती आलं? 18. 18 मधून 9 वजा केले तर उत्तर येते 9. म्हणजेच उत्तर किती? 9 यायला हवे. त्या संख्येतून जर 9 वजा केले तर उत्तर 9 येते. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 5/6 भागिले कंसात 1/2 अधिक 1/3. तर आपण हे सोडवून घेऊ. 5/6 भागिले हे उत्तर किती येईल? तर 3 एक 3 अधिक 2 एक 2 भागिले 3 दुने 6. म्हणजेच काय? तर 3 आणि 2 5/6. तर 5/6 भागिले 5/6. तर हे जर आपण सोडवलं तर काय येईल? 5 ने 5 कटेल, 6 ने 6. म्हणजेच उत्तर काय येईल? तर 1. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 2.7 भागिले 0.3 वजा 1.3 ची किंमत काढा. तर आपण कसं सोडवणार? 2.7 भागिले 0.3 वजा 1.3. हा पॉइंट आणि हा पॉइंट कट होईल. म्हणजेच काय होईल? 27 भागिले 3. 3 एक 3. 3 9 27. म्हणजेच 9 वजा 1.3. तर 9 मधून 1 कसं सोडवणार आपण? 9 व 1.3 ची वजाबाकी. इथे काहीच नाही म्हणजे 0. 10 तून 3 गेले 7. 8 मधून 1 गेला 7. म्हणजेच आपलं उत्तर आलं 7.7. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3.